कार मंडळी, तुमचं आमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, का रात्री आमचं अचानक ठरलं की टकमक किल्ल्यावर जायचं. मग काय लगेच फोन करून मित्रांना सांगितलं, उद्या पहाटे सकाळी निघायचं किल्ल्यावर. आणि मग काय सुरू झाली आमची किल्ल्यावरच्या अभयारण्याची सफारी. तिथे मग रस्त्यात आम्हाला दोन गाई भेटली. एक रस्त्यात चालत होती आणि एक दुसऱ्याच्या घरात घुसत होती. काय सांग, शेतामध्ये कोणी भात लावलेलं आहे पिकत, पाण्याची बादली लावलेली कोणी भरत. मी आणि माझे मित्र तिथं गाडी घेऊन पोचलो. तिथं एका गावाच्या बाहेर गाडी लावली, पार्क केल्या. ना आम्ही गावातून बॅक साईडला त्यांच्या शेतात गेलो. शेतातनं आम्ही आमचा ट्रॅक चालू केला आणि तिथे पोहोचत आम्हाला किल्ला चढायला साधारण आम्हाला 2.5 तास लागले. काय ती हिरवी झाडे, काय ते स्वच्छ पाणी, आहा! आणि रिमझिमचा पाऊस. चिखलातनं चालून चालून पाय गेले, असे पाय घसरत होते ना चिखलात. अरे लय बेकार. एकाच मित्राची चप्पल पण तुटून आली हातात. आमचा एक मित्र पुढं येऊन डोंगरातनं खाली पाणी येतं त्याचं तोंड धुत बसल्या बसा एकटा बघा. याला म्हणतात जिमचा स्टॅमिना. एकटा कसा पुढं सगळ्यात पुढं पळत पळत पळतोय बघा. वरती चढल्यानंतर आम्हाला एक 2-3 ग्रुप भेटले रस्त्यात. ते पण असे ट्रॅक करून वरती उतरत होते खाली. ते तिथं स्टे केलेलं, थांबलेलं थोडा वेळ. आणि एक ग्रुप आम्हाला खाली उतरताना मग ते पण भेटले. ते पण बोलले अजून थोडा वरती आहे, चढत जावा. मस्त आहे दिसायला वातावरण. काही ठिकाणी पोचल्यावर असलं वारं लागत होतं ना, तिथे एवढे हालत होतो ना. हातातली छत्री होती मित्राची, ती अशी उडत होती हवेत. किती पकडून तरी बंद करून बॅगेत ठेवली परत. आम्ही वरती चढता चढता आमच्यावर अजून एक मेंबर आला, जो आम्हाला न्यू जॉईन झालेला आहे. तुम्ही बघू शकता, हा आमच्या पुढे चालतोय. मग थोडा आमच्यावर साथ दिली त्याने. त्याच्यावर तो अजूनही त्याच्या मित्राला घेऊन आला ग्रुपमध्ये, आमच्या अजून एक ॲड झालं. असे करून आम्ही टोटल झालो जास्त पोरं. मग आम्ही त्यांच्यावरती सफर चालू केला. ते आमच्या शेवटपर्यंत वरतीपर्यंत आलते, डोंगर चढत 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 किल्ल्यापर्यंत. आणि तिने आम्हाला तिथे टाटा बाय बाय बोलून खाली उतरवले. आम्ही वरती चढता चढता आम्हाला एक खेकडा भेटला पांढरा कलरचा. त्याच्यावर थोडा खेळत बसलो आम्ही. नंतर त्याला वरती न्यायचा विचार होता आमचा, पण साला घरात जाऊन बसला. बाहेर झाला ना किती विषय वाट बघितली. त्याच्यानंतर आम्ही मग वरती परत चालू केला चढायला किल्ला. वरती आम्हाला चढल्यावर किल्ला आम्हाला 2 टाक्या भेटल्या पाण्याच्या, एक शिवलिंग दिसले. आणि आजूबाजूला थोडेफार बघितलं का आहे का. अजून वरती चढला तर एका तोप दिसले आम्हाला. बस किल्ला चढायला साधारण आम्हाला 2.5 तास लागले. मित्रांनो, ह्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा टकमक किल्ला पालघर जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे. आणि हा विरार स्टेशनपासून साधारण 30 किलोमीटर आहे.